नमस्कार. आपण पाहत आहात नवराष्ट्र. मी आहे दीपक घरत. रायगड जिल्ह्यातील डान्स बारविरोधातील आंदोलनाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेले आमरण उपोषण सध्या 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. मात्र हा निर्णय पोलिसांच्या स्पष्ट आश्वासनानंतरच घेण्यात आला आहे. व्हॉइस ओव्हर. परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलिसांनी कार्यक्षेत्रातील सर्व डान्स बारवर पुढील 7 दिवसांत ठोस आणि प्रभावी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि परिमंडळातील सर्व पोलीस स्थानकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. तर मनसेकडून पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, जिल्हा सचिव अतुल चव्हाण, महिला अध्यक्षा स्वरूपा सुर्वे, पराग बालाड, उल्हास कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत पोलिसांनी डान्स बारविरोधातील कारवाया अधिक वेगाने राबविण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य शासनाकडून डान्स बार संदर्भात नवीन कायदा लवकरच लागू होणार असल्याची माहितीही देण्यात आली. हा कायदा लागू झाल्यानंतर अशा आस्थापनांवर आणखी कठोर कारवाई करता येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या या आश्वासनाचा मान राखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 19 जुलै रोजी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणारे आमरण उपोषण 7 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 7 दिवसांच्या मुदतीत अपेक्षित कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या डान्स बार संस्कृती विरोधातील लढा पुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आउटरो. पोलिसांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते याकडे आता रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीचा अचूक पाठपुरावा आम्ही करत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.